चांगल्या प्रकारचं सहकार्य करून या स्मार्ट टीव्ही त्याचप्रमाणे जे इंटरॅक्टिव्ह या सर्वांचं पुन्हा या ठिकाणी आपण मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक अरुणिमा सिन्हा नावाची एक मुलगी असते, ऐकली गोष्ट तिची. अरुणिमा सिन्हा नावाची मुलगी असते, फुटबॉलपटू असते. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल तिचे 2 गेम असतात. एकदा ती रेल्वेने खेळण्यासाठी दिल्लीत चाललेली असते आणि चोर तिच्या गळ्यातली चेन ओढायचा प्रयत्न करतात आणि ती रेल्वेतनं त्या झटापटीमध्ये रेल्वेतनं खाली पडते. खाली पडल्यावरती ती अपोजिट ट्रॅक वरती जाते आणि तिचा एक पाय तुटतो. काय होतं? तिचा एक पाय तुटतो. ती खूप उत्तम खेळाडू असते. आता तिला खेळ खेळता येणार आहे का? तुम्ही बोलला तर गोष्ट लवकर संपेल. तिला आता खेळता येणार आहे का? दुसऱ्या मुलांनी काय केलं असतं? अरे म्हटले असते आता सगळं संपलं, आता काही करता येणार नाही, बरोबर ना? तर ती हॉस्पिटलमध्ये तिला ज्यावेळेला ऍडमिट केलं आणि तिला ज्यावेळेला बचेंद्री पाल भेटायला गेली, तिने तिचं सांत्वन केलं आणि तिला थोडी प्रेरणा दिली. बचेंद्री पालकडनं प्रेरणा घेऊन ती म्हटली, जर तुम्ही मला एवढी प्रेरणा दिली, तुम्ही जर खरंच मानताय की मी काहीतरी करू शकत असेल तर मी हिमालय सर करून दाखवेल. काय? हिमालय सर करून दाखवेल. आणि ज्या मुलीला एक पाय नाही, ती पहिली अपंग मुलगी माउंट एव्हरेस्ट सर करून आली. माउंट एव्हरेस्ट सर करणं अजिबात सोपं काम नाहीये. मी माउंट एव्हरेस्ट 27,000 फूट उंचीवर समुद्र सपाटीपासून. आपला सियाचीनचा जो बेस कॅम्प आहे तो 19-20,000 फूट उंचीवरती आहे. तिथं सैनिकांना जगणं अवघड असतं. पण ही मुलगी एक पाय, लाकडाचा पाय लावून कुठे गेली? याचं कारण असं, ज्यावेळेस ती तिच्या बेडवरती पडली होती हॉस्पिटलमध्ये, ज्यावेळेस ती बिछाण्यावरती पडलेली होती, त्यावेळेस तिने एक स्वप्न बघितलं होतं. माझा एक पाय गेला तरी हरकत नाही, पण मी माझी जिद्द सोडणार नाही, माझी चिकाटी सोडणार नाही. म्हणून मुलांनी पहिलं आयुष्यात काही करायचं असेल तर काय केलं पाहिजे? पहिलं स्वप्न बघितलं पाहिजे, जिद्द ठेवली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. यश ही काही फार वेगळी गोष्ट नाहीये. मोठं होण्यासाठी काही फार वेगळं काही लागत नाहीये. जेवढी मोठी लोक आहेत ना, ती फार साधी असतात, ती फार सर्वसामान्य असतात, फार काही हुशार नसतात. आमच्याबरोबर विजय येवले तिथे, आम्ही वर्गमित्र होतो. आमच्या वर्गमित्रांपैकी आम्ही एका रूम मध्ये होतो. आज एक मोठे पोलीस अधिकारी, त्यांना राष्ट्रपती पदक मिळालं. एक आपल्या जिल्हा परिषदचे ऍडिशनल सीओ होते. आम्ही सगळे एका रूम मध्ये राहायचो. असे सगळे आम्ही विद्यार्थी होतो. आणि त्यामध्ये मी जो होतो तो मी थोडासा मार्क मध्ये कमी होतो. परंतु मी कॉलेजला असताना पासून मी म्हणायचा की माझं एकच स्वप्न आहे की मला काहीतरी व्यवसाय करायचा, मी काहीतरी करून दाखवणार. पहिल्यापासून म्हणजे कॉलेजला असताना मी नोट्स वीक, पुण्यावरून काहीतरी वस्तू ने कॉलेजला वीक, असा व्यवसाय करायचा. म्हणून त्यावेळेला स्वप्न बघितली. तर आज मी माझा व्यवसाय, मी म्हणजे 8-10 हजार घर आतापर्यंत आम्ही बांधून झाले असेल. सर मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही वर्षाला 300 ते 400 घरं बांधून डिलिव्हर करतो आणि पुढच्या 5 वर्षामध्ये साधारणतः दर वर्षाला 600 घरं आम्ही बांधणार आहे. हे मी माझ्या मोठेपणासाठी सांगत नाहीये. माझ्याकडे 700 ते 800 लोक मागच्या 10 ते 15 वर्षापासून काम करतात. हे मी माझ्यासाठी सांगत नाहीये. मला एवढंच सांगायचंय की माझे गाव चांडोली इथं गाव आहे, ते गावही तुमच्यासारखंच आहे. मी जर त्या गावातून जाऊन काहीतरी व्यवसाय करू शकतो, हे सागर भाऊ त्यांच्या गावातून जाऊन काही व्यवसाय करू शकतात, तर तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्ही सुद्धा IAS होऊ शकता, तुम्ही सुद्धा IPS होऊ शकता. होऊ शकता ना? होऊ शकता का? नक्की. त्याच्यासाठी काय काय करणार? अभ्यास. अजून नुसता अभ्यास नाही, अजून काय पाहिजे? चिकाटी पाहिजे. एकदा तुम्ही हरले परत अभ्यास केला पाहिजे, परत हरले परत अभ्यास केला पाहिजे, बरोबर आहे? धडपडत राहिलं पाहिजे, शेवटपर्यंत लढत राहिलं पाहिजे. अभ्यास करा, खूप मोठे व्हा, खूप मेहनती व्हा. तुम्हाला शिक्षणाच्या खूप संधी आहेत. या विज्ञान युगामध्ये तुम्ही किती मोठे होऊ शकता याला काही मर्यादा नाहीये. पूर्वी मोठं व्हायचं म्हणजे काय, ग्रॅज्युएट व्हायचं, शिक्षक व्हायचं, कुठेतरी नोकरी लागायचं. पण आता तुम्ही कुठे जाऊ शकता. तुम्ही पायलट होऊ शकता, तुम्ही मोठे अधिकारी होऊ शकता, तुम्ही अमेरिकेत जाऊ शकता. अगदी सर्वसाधारण उदाहरण आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप सारे शुभेच्छा. तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा त्यासाठी मी माझ्याकडनं एक छोटीशी भेट दिलेली इंटरॅक्टिव्ह पॅनलची, तिचा भरपूर वापर करावा. त्याच्यामध्ये शिक्षकांचं ट्रेनिंग पण मी त्यांना सांगितलेलं, शिक्षकांचं ट्रेनिंग पण आयोजित केलेलं आहे. ते ट्रेनिंग पण होईल आणि शाळेसाठी लागणारी सगळी सॉफ्टवेअर सुद्धा त्या इंटरॅक्टिव्ह पॅनलमध्ये आहेत. खास करून ते शाळांसाठीच आहे. तर माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शाळेला लागणारी अशी गोष्ट द्यावी
अशी मला ज्यांनी संधी उपलब्ध करून दिली, असे तुमचा माजी विद्यार्थी संघ जो आहे, सदानंद जे असतील किंवा बाकीचे जे असतील, त्यांनी सगळ्यांनी मला ही संधी दिली. मी सगळ्यांचे आभार मानतो. या गावाचे मी आभार मानतो. मागच्या वेळेला मला इथे सायकली देण्याचा योग आला होता विद्यार्थ्यांसाठी, कारण काहीतरी वाडीतून मला वाटतं बरेच लांबून विद्यार्थी बरेचसे येतात. असं सर तुम्ही कळलं, तो मुख्याध्यापक होता ना, सरांनी आम्हाला सांगितलं होतं की वाडीतून मुलं चालत येतात. साधारणतः 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला आम्ही सायकली देण्याचा आम्हाला योग आला होता. ती संधी या गावाने उपलब्ध करून दिली. तुम्ही शिकत जर राहिला, गावामधलं वातावरण जर चांगलं असलं, गावकऱ्यांसाठी एक विनंती, राजकारण विरहित जर शाळेचं वातावरण असेल, चांगल्या पद्धतीने जर गाव काम करत असेल, एक विचारणे असतील, तर माझ्यासारखे देणारे खूप जण आहेत. आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये मी काही एकटा किंवा नवशा नाहीये, पण जर तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला हजारो देणारे हात तुमच्याकडे येतील. तुमच्या हातून चांगलं काम घडो. नवीन येणारी पिढी, जैन अल्फा, जैन जी, जैन बीटा, काय काय ज्या पुढच्या पिढ्या येतील त्या अतिशय उत्तम चांगल्या घडो. आणि याच माध्यमातून, तरुणांच्या माध्यमातून आपला देश सक्षम, सुदृढ आणि निरोगी हो, याच मी शुभेच्छा देतो. परत एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.